नमस्कार, मी काजल तडकोड, मोटिवेशनल स्पीकर काजल्स मोटिवेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपल्या आयुष्यात आपण स्वतःला कितीही शूर समजत असलो तरी आपल्याला कशाची ना कशाची भीती वाटतच असते आणि हा प्रत्येकाचा जीवनातील अनुभव आहे. खरं तर या भीतीचं काहीच अस्तित्व नाहीये, पण तरी देखील आपल्याला भीती वाटत असते आणि ही भीती आपणच आपल्या नकारात्मक विचारांमुळे तयार केलेली असते. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार विचारानुसार या भीतीचे प्रमाण कमी जास्त होत असते, पण काही लोकांना इतकी भीती वाटत असते की त्याचे भयानक अवस्थेत रूपांतर होते आणि मग अशा लोकांना भीतीमुळे पॅनिक अटॅक देखील येतो. खरं तर अशा भयानक अवस्थेपर्यंत जाण्याची काही एक गरज नसते, पण केवळ मनात असलेल्या नकारात्मक विचारांमुळे त्या भीतीचे भयानक अवस्थेत रूपांतर होते आणि मग त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटत असते. म्हणजे कुणाला परीक्षेमध्ये अपयश येण्याची भीती वाटत असते, तर कुणाला भविष्यामध्ये काय होईल याची भीती वाटत असते. काही व्यक्ती तर भूतकाळातील नकारात्मक गोष्टी आठवून त्यांना भीत असतात. काही लोकांना उंचावरून पडण्याची भीती वाटत असते, तर काही लोकांना पाण्याची भीती वाटत असते. म्हणजेच प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटत असते आणि ही भीती आपल्याला खरं तर कमजोर बनवत असते. कधी काही लोक आपलं ध्येय गाठण्यासाठी सर्व काही तयारी करत असतात आणि त्यांच्याकडे त्या ध्येयासाठी आवश्यक असलेले नॉलेज देखील असते, पण केवळ ध्येय गाठताना अपयश आले तर काय होईल अशी भीती त्यांना वाटत असते. त्यामुळे ते त्यांनी ठरवलेले ध्येय ते गाठू शकत नाहीत. खरं तर ही भीती काल्पनिक असते आणि आपणच नकारात्मक विचार करून ही भीती आपल्यामध्ये निर्माण केलेली असते. आणि जर आपल्याला आयुष्यात खरंच काहीतरी करायचं असेल आणि पुढे जायचे असेल तर ही भीती मनातून काढलीच पाहिजे. आणि ही भीती मनातून काढण्यासाठी आज काही टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स तुम्ही जरूर फॉलो करा, म्हणजेच तुमच्या मनातील भीती कायमची दूर होईल. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, रियालिटी काय आहे ते चेक करा. तुम्हाला जर रात्री रस्त्यावरून जाण्याची भीती वाटत असेल, म्हणजेच त्या रस्त्यावरून भूत वगैरे जात असतील अशी भीती तुम्हाला वाटत असते, पण भूत वगैरे या सर्व गोष्टी काल्पनिक असतात आणि त्या आपण मनाने ठरवलेल्या असतात. म्हणजेच कोणता तरी मूवीमध्ये तुम्ही भूत रात्री निर्जन रस्त्यावर येत असते असे दृश्य पाहिलेले असते आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते सेट झालेले असते, म्हणून रात्री रस्त्यांवर जाण्याची भीती तुम्हाला वाटत असते. म्हणून अशी भीती दूर करण्यासाठी खरंच हे चेक केलं पाहिजे की खरंच भूत येतात का. आता त्या रस्त्यांवर रात्री देखील गाड्यांची ये-जा होत असते, त्यांना काही प्रॉब्लेम झाला आहे का हे चेक करा. म्हणजेच नेमकं रियालिटी काय आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि मग तुमच्या हे लक्षात येईल की ही भीती तुम्हीच तुमच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे आणि मग तुम्ही त्या रस्त्यांवरून रात्री जाण्याचे धाडस करू शकाल. नंबर 2, भीतीला बाजूला करून त्या ठिकाणी विश्वास ठेवा. मित्रांनो, भीती आणि विश्वास या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत, पण जी भीती आहे ना त्या ठिकाणी विश्वास नसतो आणि ज्या ठिकाणी विश्वास असतो ना त्या ठिकाणी भीती नसते. म्हणून जर तुम्हाला भीती दूर करायची असेल तर भीतीमुळे नकारात्मक विचार येतात हे तुम्ही दूर केले पाहिजेत आणि त्याऐवजी चांगले सकारात्मक विचार करून त्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला एखादा नवीन बिझनेस चालू करायचा असेल आणि जर तर नकारात्मक लोक तुम्हाला तो बिझनेस चालू करू नको असं नकारात्मक सांगत असतील आणि त्यामुळे तुम्हाला बिझनेस चालू करण्याची भीती वाटत असेल, तर त्या ठिकाणी जर तुमचा बिझनेस चांगला चालला तर फायदाच होईल असा चांगला विचार करा आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. त्यामुळे तुमच्या मनातील भीती दूर होऊन जाईल आणि तुम्ही तो नवीन बिझनेस चालू करून त्यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवू शकाल. नंबर 3, काही गोष्टींची भीती ही चांगली असते. हो, काही गोष्टींची भीती मनामध्ये असणे चांगले असते. जसे की जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की परीक्षेत अपयश आले तर काय होईल, म्हणजेच अशी भीती त्याला वाटत असेल तर त्या भीतीमुळे तो चांगल्या प्रकारे अभ्यास करेल आणि परीक्षेत चांगल्या प्रकारे यश मिळवेल. तसंच जर आपल्याला आपली तब्येत बिघडेल अशी भीती जर वाटत असेल
तर आपण आपल्या तब्येतीची चांगल्या प्रकारे काळजी घेऊन आपले आरोग्य उत्तम ठेवत असतो. म्हणजेच अशा प्रकारच्या भीती कधी कधी आपल्यासाठी चांगल्या असतात. नंबर 4, ज्या गोष्टींची भीती वाटते त्या सतत करा. जर आपण सतत एखादी गोष्ट केली की ज्याची आपल्याला भीती वाटत आहे, तर थोड्या काळाने त्या गोष्टींची भीती आपल्या मनातून दूर होते. कारण सतत एखादी गोष्ट केली की त्याविषयीची भीती आपल्या मनातून दूर होते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला पोहता येत नसेल तर स्विमिंग टँकच्या इथे जा आणि त्यानंतर इतर लोक कसे पोहतात ते पहा. तसेच स्विमिंग ट्रेनरकडून स्विमिंगचे प्रॉपर ट्रेनिंग घ्या आणि काय होईल ते पहा. जास्तीत जास्त मी पाण्यामध्ये बुडेन पण वर तर नक्कीच येईन असा विचार करून तुम्ही पोहायला चालू करा. धाडस करा आणि नियमितपणा ठेवा. म्हणजे एक ना एक दिवस तुमची पोहण्याची भीती नक्कीच दूर होईल. दुसरं असं की जर तुम्हाला अंधाऱ्या खोलीमध्ये जाण्याची भीती वाटत असेल तर एक दिवस तुम्ही जाणून बुजून घरातील सर्व लाईट्स ऑफ करा आणि अशा अंधाऱ्या खोलीमध्ये तुम्ही जा, तिथे थांबा. अशा गोष्टी दररोज 1 तास थोडा वेळ करत जा आणि अशा गोष्टी तुम्ही दररोज केल्यामुळे एक ना एक दिवस तुमची अंधाराची भीती दूर होऊन जाईल. तिसरं असं की जर तुम्हाला लिफ्टमधून वरच्या मजल्यावर जाण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही पायरीवरून जाण्याचे सोडा आणि लिफ्टमधून जा. थोडे दिवस सर्व लोक असताना तुम्ही लिफ्टमधून वर जा आणि थोडे दिवसांनी एकटेच लिफ्टमधून वर जाण्याचा प्रयत्न करा. हळूहळू तुमची लिफ्टची भीती देखील मोडेल आणि आरामात तुम्ही लिफ्टमधून वरच्या मजल्यावर जाऊ शकाल. अशा प्रकारे तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते त्या जाणून बुजून पुन्हा पुन्हा करा. म्हणजेच त्या गोष्टींची भीती तुमच्या मनातून कायमची दूर होईल. नंबर 5, ज्या गोष्टींची भीती वाटते त्या वहीमध्ये लिहून काढा. तुम्ही एक वही घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची भीती वाटते ते लिहून काढा. म्हणजेच त्यातून तुम्हाला हे कळेल की तुमची भीती खरंच काल्पनिक आहे की खरी आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला ती भीती दूर करण्यासाठी उपाय करता येईल. जर का तुम्हाला उंचावरून पडण्याची भीती वाटत असेल किंवा मग पाण्यामध्ये बुडण्याची भीती वाटत असेल तर अशा भीती तुम्ही सायकॅट्रिस्टशी बोलून त्यावर योग्य ते उपचार घेऊन दूर करू शकता. आणि जर का तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये काही गोष्टी सेट करून भीती निर्माण केलेली असेल तर मग भीती घालवण्याचे उपाय करून त्या भीती तुमच्या मनातून तुम्ही दूर करू शकता. म्हणून ज्या गोष्टींची भीती वाटते त्या लिहून काढणे खरंच गरजेचे असते. जर तुम्हाला गरिबीची भीती वाटत असेल तर तुम्ही श्रीमंत कसे व्हाल याचा विचार तुम्ही करा. जर तुम्हाला अपमानाची भीती वाटत असेल तर स्वतःची किंमत लोकांमध्ये कशी वाढवायची याचा तुम्ही प्रयत्न करा. जर तुम्हाला तब्येत बिघडण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही स्वतःच्या तब्येतीची चांगल्या प्रकारे काळजी घ्या. म्हणजे तुमची तब्येत कायम चांगली राहील. जर तुम्हाला तुमची एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला दूर सोडून जाईल अशी भीती मनामध्ये वाटत असेल तर त्या व्यक्तीची तुम्ही जास्त काळजी घ्या. त्या व्यक्तीवर तुम्ही जास्त प्रेम करा. म्हणजे ती व्यक्ती तुमच्यापासून कधीच दूर होणार नाही. जर तुम्हाला म्हातारपणाची भीती वाटत असेल तर म्हातारपणासाठी फिनान्शियल प्लॅनिंग आधीच करून ठेवा. म्हणजेच म्हातारपणी तुम्हाला कशाची चिंता उरणार नाही. जर तुम्हाला मृत्यूची भीती वाटत असेल तर असा विचार करा की जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात होणारच आहेत आणि या गोष्टी ठरलेल्याच असतात. म्हणून तुम्ही मृत्यूला घाबरू नका आणि असलेल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि कोणत्याच प्रकारची भीती मनामध्ये ठेवू नका. आयुष्य आनंदाने जगा. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बेल बटन आयकॉन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन नोटिफिकेशन्स येत राहतील. अशाच नवनवीन विषयांसोबत आपण भेटतच राहू.